मस्त फकीरी धारी है, मन मस्त फकीरी धारी है, मन मस्त फकीरी धारी है। अब एक ही धुन जय जय भारत, 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 जय जय भारत। मन मस्त फकीरी धारी है, अब एक ही धुन। और जो लोग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर प्रश्न खड़ा करते हैं उनको जाके उनकी शाखाओं में जाकर के देखना चाहिए कैसे राष्ट्र निर्माण के लिए, चरित्र निर्माण के लिए कैसे वहां पर एक निश्चित प्रक्रिया के साथ इसको आगे बढ़ाया जाना चाहिए। मुझे लगता है कि उससे उनका भी कल्याण होगा, उनके परिवारों का भी कल्याण होगा और अच्छे मार्ग पर चलेंगे तो देश का भी हो सकता है कल्याण हो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हे समाजासाठी व राष्ट्रासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते असतात। संघाचे विचार समजावून सांगण्यासाठी व कार्यविस्तार करण्यासाठी ते कुठल्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय निरंतर काम करतात। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या व्हिडिओ मालिकेअंतर्गत दिवंगत संघ प्रचारकांची जीवनकथा सांगणारे 95 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत। आज प्रसारित होणारा 96 क्रमांकाचा व्हिडिओ वनवासी कल्याण आश्रमाचे आधारस्तंभ स्वर्गीय मोरूभाऊ केतकर यांची जीवनगाथा आपणासमोर मांडणार आहे। धन्यवाद। वनवासी कल्याण आश्रमासाठी तब्बल 40 वर्षे अहोरात्र कार्य करणाऱ्या मोरूभाऊंची जीवन कहाणी जाणून घेण्याआधी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना कोणत्या परिस्थितीत झाली ते जाणून घेणं अत्यावश्यक आहे। स्वातंत्र्यानंतर सीपीएन बेरार मध्य प्रांताचे मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल एकदा जशपूर भागात दौऱ्यावर गेले तेव्हा धर्मांतरित आदिवासींनी ईसाई पाद्रींच्या नेतृत्वात काळे झेंडे दाखवून त्यांना विरोध केला। परिणामतः पंडितजींना परत जावं लागलं। 40 वर्षांपासून मिशनरी आणि चर्च यांचा गड बनलेला हा भाग भारतापासून वेगळा करावा असा मिशनरींचा डाव आहे हे पंडितजींच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यावेळच्या त्या मुख्यमंत्र्यांनी समाजसेवक माननीय ठक्कर बाप्पा यांना एका चांगल्या कार्यकर्त्याची अधिकारी म्हणून मागणी केली। ठक्कर बाप्पांनी या भागातील चित्र बदलवण्यासाठी संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी यांच्याशी चर्चा केली आणि श्री बाळासाहेब देशपांडे यांना जशपूरला पाठवण्यात आलं। सरकारी अधिकारी म्हणून बाळासाहेबांनी एका वर्षात 108 शाळा जशपूर भागात उघडल्या आणि देशभक्तीचे धडे देणं सुरू केलं। हे बघितल्यावर मिशनरींचं धाबं दणाणलं आणि त्यांच्या बदलीसाठी दबाव आणून बाळासाहेबांची बदली गडचिरोली येथे करण्यात आली। पण बाळासाहेब देशपांडेंचं ध्येय निश्चित होतं, त्यामुळे त्यांनी सरकारी नोकरीचं त्यागपत्र दिलं आणि श्री गुरुजींशी सल्लामसलत करून माननीय मोरूभाऊ व काही निवडक सहकाऱ्यांसह जशपूर येथे वनवासी कल्याण आश्रमाची 1952 मध्ये स्थापना केली। मोरूभाऊ केतकर 1914च्या सप्टेंबर महिन्यात मोरूभाऊंचा गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर जन्म झाला। त्यांचे वडील हरिभाऊ नागपूरजवळ खापरी या स्टेशनवर स्टेशन मास्तर होते। 5 भाऊ आणि 2 बहिणी असा त्यांचा मोठा संसार होता। मोरूभाऊंचा संघाशी प्रारंभापासूनच संबंध होता। 1925 सालीच डॉक्टर हेडगेवारांनी घेतलेल्या एका बैठकीत ते उपस्थित होते आणि तिथेच ते स्वयंसेवक झाले। 1932 साली ते बनारस बोर्डाच्या परीक्षेला बसून मॅट्रिक पास झाले। 1932 मध्ये
त्यांनी ब्रुक या चहाच्या कंपनीत विक्रेत्याची नोकरी धरली. त्यानिमित्तानं त्यांनी नागपूर, छिंदवाडा, जबलपूर, बालाघाट, सिवनी आदी स्थानांचा प्रवास केला. नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं. शेवटी 1943 साली संघ शिक्षा वर्ग संपल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्याचं ठरवलं आणि राष्ट्रसमर्पित जीवनाला सुरुवात केली. रायपूर विभाग प्रचारक या नात्यानं त्यांनी कार्याला प्रारंभ केला. त्या काळी रायपूर विभाग आकारानं फार मोठा होता. रायपूर, बिलासपूर या मध्य प्रांताच्या जिल्ह्यांशिवाय ओरिसाचे बोलांगीर आणि संबलपूर हे जिल्हेही या भागात समाविष्ट होत. या क्षेत्रात काम प्रारंभ केल्यानंतर ते 1945 निमाड भागात आणि 1947 जबलपूर येथे गेले. 1948च्या सत्याग्रहात त्यांना 3 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. त्यानंतर 1950 पुन्हा एकदा त्यांची खांडव्यास बदली झाली. यावेळी खांडवा, होशंगाबाद व बैतूल या 3 जिल्ह्यांचं काम त्यांच्याकडे होतं. 1948च्या सत्याग्रहानंतर 1949 संघबंदी उठल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नव्हता. एक प्रकारची निराशा होती. संघ सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. अशा विपरीत परिस्थितीत मोरूभाऊंनी पुनश्च हरिओम असं म्हणून कामाला सुरुवात केली आणि हळूहळू स्वयंसेवकांमध्ये संघाबद्दलचा विश्वास जागृत करून संघाला प्रभावी बनवलं. याचवेळी माननीय बाळासाहेब देशपांडे यांनी पूज्य ठक्कर बाप्पांच्या प्रेरणेनं आणि शासकीय सहयोगानं वनवासी बांधवांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शासनाचा याही कामाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांना पसंत नव्हता. याच सुमारास ठक्कर बाप्पाही निधन पावले. माननीय बाळासाहेबांनी परमपूजनीय श्री गुरुजींशी समग्र चर्चा केली आणि त्यानंतर स्वतंत्रपणे जशपूर येथे वनवासी कल्याण आश्रम या नावानं वनवासी बंधूंमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. संघाच्या योजनेप्रमाणे मोरूभाऊ 19 नोव्हेंबर 1952 रोजी जशपूरला पोहोचले. जशपूर महाराज विजयभूषण सिंग यांचा या कार्यात संपूर्ण सहयोग होता. मोरूभाऊ सलग 10 वर्ष तिथे राहिले. तिथे त्यांनी एक बालक छात्रावास आणि त्यानंतर एक बालिका छात्रावास जशपूरला सुरू केला. आसपासच्या खेड्यांतून वनवासी बालक आणि बालिका या छात्रावासात राहून आपलं शिक्षण पूर्ण करू लागले. वनवासी कल्याण आश्रमाचे भूतपूर्व अध्यक्ष माननीय जगदेवरामजी उराव येथील छात्रावासातून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. संपूर्ण 12 वर्ष इथे राहून कार्याला मजबूत पायावर उभं केल्यानंतर मोरूभाऊंनी जशपूरहून 150 किलोमीटर दूर बगीचा येथे निवास करून आश्रमाचं कार्य इथेही प्रारंभ केलं. वनवासी कल्याण आश्रमाचं कार्य मोरूभाऊंच्या अथक प्रयत्नानं भारतातील सर्व प्रांतात नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यातही पसरलं. या सर्व परिश्रमांचा परिणाम होऊन मोरूभाऊ हळूहळू थकत गेले आणि 9 जून 1993 रोजी त्यांची जीवनज्योत मालवली. मोरूभाऊ केतकर यांना विनम्र श्रद्धांजली. हा लेख मधु चितळे यांनी लिहिलेला आहे. हा लेख मला विवेक प्रकाशननी प्रकाशित केलेल्या संघ गंगोत्री या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या आयुधांचा वापर करून आपल्या पसंतीची मोहर आपण उठवावी ही आग्रही विनंती. शेअरचं बटन दाबून हा लेख आपण संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला अवश्य पाठवावा ही विनम्र विनंती. धन्यवाद. प्रारंभीच संघाशी नाते, प्रारंभीच संघाशी
हृदयी एकच ध्यास राष्ट्र समर्पित जीवन प्रारंभीच संघाशी नाते प्रारंभीच संघाशी नाते सत्याग्रही ते हताश झाले स्वयंसेवकांची मरगळ सत्याग्रही ते हताश झाले स्वयंसेवकांची मरगळ जागरूक करुणी विश्वासा जागरूक करुणी विश्वासा त्यास दिले तू संजीवन प्रारंभीच संघाशी नाते प्रारंभीच संघाशी नाते वनवासी कल्याणासाठी अथक परिश्रम केलेले वनवासी कल्याणासाठी अथक परिश्रम केलेले बालबालिका छात्रांसाठी बालबालिका छात्रांसाठी दिधले त्यांना छात्र सदन प्रारंभीच संघाशी नाते प्रारंभीच संघाशी नाते हा लेख मला विवेक प्रकाशनच्या संघ गंगोत्री या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे तुझ समान हो दे येत शरण तव पदासी देश कार्य वीर मुदे देश कार्य वीर